नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. जगातला ग्लोबल हंगर इंडेक्स असं सांगतो आहे की भारतातील भुकेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. या वर्षीचा 125 देशांमध्ये भारताचा नंबर 111वा आहे. गेल्या वर्षी हा नंबर 107 होता आणि त्याच्या अगोदर हा 101 नंबरवरती आपला देश होता. भारताने जरी हा अहवाल फेटाळलेला असला तरी जागतिक पातळीवरती भारताच्या ग्लोबल हंगर इंडेक्स हाच मानला जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं जगातील इतर देश भारताशी या संदर्भातला विचार विनिमय किंवा त्या संदर्भातली एकूणच देशासंदर्भातली त्यांची भूमिका ही याच अनुषंगानं असणार आहे. आपण याच विषयांवरती बोलणार आहोत की भारतातील भुकेचा जो प्रश्न आहे इतका गंभीर का झालेला आहे, त्याच्या मागची कारणं काय आहे आणि एकीकडे आपण 5 ट्रिलियन्सची आपण म्हणजे इकॉनॉमी बनण्याचा बाता मारतोय देश आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 111वा नंबर आपला आलेला आहे. आपल्या सोबत अत्यंत मान्यवर पाहुणे यावेळी सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय मेधाताई पाटकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर विश्वास उडगी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि विकास मेश्राम सर हे गोंदियातून आपल्या सोबत जोडले गेलेले. सगळ्यात पहिल्यांदा मी मेधाताईंकडे जाणार आहे. मेधाताई, हा अहवाल तुम्ही पाहिलेला आहे आणि अत्यंत गंभीर अशी बाब आहे. सगळ्या लोकांनी याविषयी चिंता व्यक्त करावी, पण सरकारने मात्र हा अहवाल फेटाळलेला आहे. काय सांगाल तुम्ही? धन्यवाद किरण भाऊ, याच्या सारख्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर ज्याच्यामुळे आमचं रोज हृदय हेलावत असतं. जेव्हा आम्ही आमच्या आदिवासी भागातलेच काय, अगदी शहरातल्या मुंबई सारख्या शहरातल्या गरीब वस्त्यातल्या लोकांनाही पाहतो आणि मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या मैदानी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही पाहतो. त्यावर तुम्ही चर्चा आज ठेवलेली आहे. एकूण ज्या वेळेला एखादं संशोधन केलं जातं आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून रिपोर्ट बाहेर येतात, मग तो ऑक्सफॅमचा रिपोर्ट असो, एकूण विषमतेच्या बद्दलचा, किंवा हिंडेनबर्गचा रिपोर्ट असो, अदानी सारख्या एका कॉर्पोरेटची पोलखोल करणारा, या सगळ्या बाबत भारत सरकार आजच्या केंद्रामध्ये बसलेलं हे नेहमीच काहीतरी ऑब्जेक्शन्स घेत असतं, हरकती उठवत असतं आणि त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं एवढंच असतं की आमचं सगळं काही व्यवस्थित आहे, सुरळीत चाललेलं आहे, कायद्याने चाललेलं आहे आणि त्यामुळे ह्या इंडेक्समध्ये आमची जी एक दर्जा खालावण्याची गोष्ट आलेली आहे त्याच्या मागे काहीतरी वेगळे उद्दिष्ट आहेत. त्यावरती चर्चा करावी तितकी थोडी आहे. मला असं वाटतं की ग्लोबल हंगर इंडेक्स हा सर्व देशामध्येच नव्हे तर जगामध्ये मानला गेलेला एक इंडेक्स आहे. मग तो आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असो की हा ग्लोबल हंगर इंडेक्स असो, याच्यामध्ये ज्या वेळेला भारताचा नंबर खाली जातो त्यावेळेला भारत सरकार हे पाकिस्तानची तुलना कशाला करतं हेही आपल्याला समजण्याची गरज आहे. त्यामुळे यांचे उद्दिष्ट आणि यांचे मोटिव्ह हे वेगळे आहेत. त्या इंडेक्स आखणारे एक अमेरिकन बेस्ड संस्था आहे, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, एक जर्मन संस्था आहे आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी युनायटेड नेशन्स पर्यंतचा डेटा घेऊनच हा इंडेक्स तयार करण्याचं काम अनेक वर्ष केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावर आता प्रश्न उठवले पाहिजे. हा एक प्रश्न थोडासा मला महत्वाचा वाटतो की केवळ मुलांच्या आरोग्याच्या आधारावर इंडेक्स बनवला जाता कामा नये, हे आम्हालाही मान्य आहे, पण त्यांचे काही प्रश्न मुलांच्या बाबत आहेत आणि बाकी प्रश्न इतर कुटुंब जनांच्या आधारावरती पण आहेत. आणि दुसरं म्हणजे एक हेही समजलं पाहिजे की मुलांचं आरोग्य हे एकूण कुटुंबाच्या आणि विशेषतः त्यांच्या मातांच्या आरोग्याचं, पोषणाचं चित्र पुढे आणणारं असतं. कारण मुलांना सर्वप्रथम खाऊ घालतात माता, पण ते सुद्धा जर त्या करू शकत नसतील तर मग एकूण कुटुंबांची कुपोषणाची, मालनरिशमेंटची हालत काय आहे हे आपल्याला सांगता येतं. आज नंदुरबार सारख्या नैसर्गिक समृद्धी असलेल्या जिल्ह्यामध्ये
जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे आणि 14,354 बालक ही मीडियम म्हणजे मध्यम दर्जाच्या माल न्यूट्रिशनची भक्ष आहेत आणि 2093 म्हणजे 100 एकूण महाराष्ट्रामध्ये असलेल्या 6,500च्या वरच्या मुलांपैकी एकाच जिल्ह्यामध्ये एवढी मुलं जर कुपोषित आहेत, तर मग आमच्या लतिका राजपूत सारख्या कार्यकर्त्यांनी गाभा समितीमध्ये वारंवार मांडलेल्या मुद्द्यांवरती का लक्ष दिलं जात नाही, प्रत्येक योजनेमधला भ्रष्टाचार का काढला जात नाही आणि कुपोषण का होत आहे, राशन व्यवस्था किती कमी पडते आहे, हे सगळं पाहणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मी काय विचारतो ताई, की एकूणच या संदर्भामध्ये हा जो रिपोर्ट आलेला आहे, तर एकीकडे आपल्या देशामध्ये बिलिनियर्सची संख्या वाढते आहे. आपण 5 ट्रिलियन्स इकॉनॉमी म्हणून त्याला सांगितलं जात आहे आणि ऑक्सफॅमचा रिपोर्ट असं सांगतोय की 1% लोकांकडे या देशातली 40% संपत्ती आहे. आणि असं असताना मग आता हा जो काही येत आहे, हे घडण्याचं कारण काय आहे? नाही, हे निश्चितच आहे की भूक ही अत्यंत महत्वाचं निर्देशांकाची बाब आहे आणि लोक कोणीही त्यांच्याकडे पुरेसे साधनं असताना भुकेले राहूच शकत नाही. कोणीही आपल्या रोटीच्या ऐवजी आधी टीव्ही पाहिजे असं म्हणणार नाही. परंतु आज बाजाराचा काही प्रभाव तर आहे कन्झ्युमेरिझम च्या दृष्टिकोनातून, पण तरी सुद्धा खरोखर लोक भुकेले आहेत त्याचं कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विषमता हे प्रमुख कारण आहे. जर गौतम अदानींसारखे एक कॉर्पोरेट 1600 कोटी रुपये दिवसाला कमावतात आणि मनरेगामध्ये मजबुरीने काम करणारे हे 300 रुपये सुद्धा कमावू शकत नाहीत, म्हणून सारखे स्थलांतरित होत राहतात आणि तिथे ते जे काही भोगतात ते आम्ही लॉकडाऊन मध्ये पाहिलं आणि खरोखर आम्हीच क्रॅकडाऊन झाल्यासारखे महसूस करत राहिलो. तेव्हा एकूण आजचा जो हा भुकेचा मुद्दा आहे, हा संजय पारीख यांनी कोर्ट अँड हंगर या पुस्तकामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे जे विश्लेषण केलेलं आहे ते ओरिसाच्या कलहंडी, बोलांगीर आणि कोरापूट या 3 जिल्ह्यांना धरून केलेलं आहे. परंतु त्यामध्ये त्यांनी जे संपूर्ण ऐतिहासिक परिप्रेक्ष्य म्हणजे पार्श्वभूमी मांडलेली आहे ती पाहिली तर 1866 मधला 1897 मधला दुष्काळ हा सुद्धा गैरबराबरी विषमतेमुळे आलेला आहे. कुणाकडे अन्नधान्याचे साठे त्यावेळेला होते आणि या साठेबाजीला एक प्रकारे मंजुरी देणारा कायदा मोदी सरकार आणत होतं. त्या 3 काळ्या शेतकरी विरोधी कायद्यांपैकी इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट 1955चा हा कायदा बदलू पाहत होतं, पण आमच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने ते थांबवलेलं आहे. पण तरी सुद्धा आजही धान्याचे साठे एक धनिकांच्याकडे आहेत आणि गरिबांना मिळत नाहीयेत. धान्याचे साठे गोडाऊन्स मध्ये आहेत आणि 10% साठा हा उंदीर कुरतडून खातो आहे. हे किती भयंकर आहे. जर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये हे होत असेल तर अडाणींसारख्या कॉर्पोरेटच्या सायलोज म्हणजे अगदी मेकनाइज्ड गोडाऊन्स मध्ये काय घडत आहे हे एक उंदीर बनून आत आपण शिरलो तरच आपण सांगू शकू, नाहीतर आपल्या समोर पारदर्शकतेने जबाबदेहीतेने ते मांडलंही जात नाही. तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये ही विषमता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याला जोडून आता आलेली बेरोजगारी आणि अर्धरोजगारी. बेरोजगारी लॉकडाऊन मध्ये केवळ आली असं नाहीये, तर त्याच्या आधी सुद्धा 45 वर्षातली सर्वोच्च बेरोजगारी या भारतामध्ये आल्याचं निर्देशांकातून कळून गेलेलं आहे. आणि अर्धरोजगारी किंवा कमी वेतन हे आता ठेका मजदुरीवरती जे गेलेले आहेत त्यामुळे अधिकांश वाढलेला आहे. मनरेगा सारखी योजना याला सप्लिमेंट करते, कॉम्प्लिमेंट करते, पूरक करते असं म्हणणारी सरकार मनरेगाला महत्वच देत नाहीयेत. मोदी सरकारने मनरेगाचं बजेट दरवेळेला कमी केलेलं आहे, जास्त केलेलं नाही. आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावरती असं म्हटलेलं आहे की मनरेगा जर उपलब्ध झाला आणि तो पर्याप्त वेतन देऊ लागला तर मग आम्हाला मजूर कुठून मिळणार असा कॉर्पोरेटचा एक डाव आहे आणि त्यामुळे स्थलांतर करायला, भुकं राहून त्यांना मजुरी उपलब्ध करून द्यायला ते एक प्रकारे मजबूर करताहेत मजदूरांना आणि म्हणून
मजदूरांनी एका वर्षामध्ये लॉकडाऊनच्या 1,53,000 आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बरोबरीने हे जे घडत आहे ते महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सुद्धा मालाला भाव मिळत नाही, ते सुद्धा घाट्यामध्ये जात आहेत. स्वामीनाथन तर गेले, पण अजूनपर्यंत त्यांच्या आयोगाचा अंमलबजावणी झालेली नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीमुळेच तर लोक भुकेले आहेत आणि इतरही अनेक कारणं आहेत ती मी नंतर मांडते. मी आता उडगी सरांकडे येते. उडगी सर, तुम्ही निधाताईंचं ऐकलेलं आहे, त्यांनी सविस्तर पद्धतीने मांडलेलं आहे. प्रश्न असा येतोय की इथे जे सगळे म्हणजे ज्या प्रकारची देशात व्यवस्था आहे, म्हणजे संपूर्ण एकतर देशाची व्यवस्था उद्योगपतींच्या हातात आहे किंवा ठेकेदारांच्या हातात आहे. ठेकेदार आणि उद्योगपती हा देश चालवतोय आणि त्याच्यामधला दुवा हे राजकीय लोक आहेत आणि त्याच्यामुळे हा भुकेचा प्रश्न निर्माण झालाय का सर्वसामान्य माणसाशी सरकारचं काही देणं घेणं नाहीये असं एकूण दिसतोय. कारण की हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आलेला आहे की देशाचा या एवढ्या पद्धतीनं प्रश्न, भुकेचा प्रश्न गंभीर झालेला, तुम्ही कसं या प्रश्नाकडे पाहता? भुकेचा प्रश्न हा बेसिकली शोषण व्यवस्थेतून निर्माण झालेला आहे आणि भांडवलशाही व्यवस्था ही शोषण व्यवस्था आहे, हे पहिल्यांदा मान्य करणं आवश्यक आहे. आणि भुकेचा इंडेक्स किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा हे सगळे जे विविध जागतिक स्तरावरती जे इंडेक्सेस आहेत हे मुख्यतः अमर्त्य सारख्या इकॉनॉमिस्ट जे आहेत त्यांनी हे प्रकर्षाने मांडलेले आहेत आणि मानवी निर्देशांक म्हणजे मानवी जीवनाचा निर्देशांक या अनेक अंगाने तपासला पाहिजे असं त्यांनी जे थेरी मांडली त्याला अनन्यसाधारण महत्व हे साधारणपणे 2000 म्हणजे गेल्या 23 वर्ष आपण म्हणू 2006 साली हा हंगर इंडेक्स पहिल्यांदा एस्टॅब्लिश झाला. आणि मगाशी मेधा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अमेरिका असो, जर्मनी असो, युरोपातले अनेक देश हे त्याच्यातून रिसर्च वर्क करून 125 देशांच्या बाबतीत आता हंगर इंडेक्स जो सांगतो तो आपण 111व्या नंबरवर आहोत आणि गेल्या वर्षी आपण 107 वर होतो. म्हणजे आपला नंबर हा शेवटून 14वा 15वा आहे. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही विषमता निर्माण झालेली आहे, अर्थातच संपत्ती निर्माण होतेच आहे. म्हणूनच भारत हा जीडीपी मध्ये जो काही जीडीपी आत्ताच्या भांडवलशाही व्यवस्थेत कॅल्क्युलेट करण्याची जी काही पद्धत आहे ती चुकीची आहे. पण तरी सुद्धा ती 5व्या नंबरवरती भारताला जीडीपीला नेऊन ठेवतं जगामध्ये आणि हंगर इंडेक्स मध्ये आपण 111 आहोत. त्यामुळे विषमतेचं एक प्रचंड मोठं विदारक दर्शन आपल्याला ह्या शोषण व्यवस्थेमध्ये दिसते. अर्थातच संपत्तीचं केंद्रीकरण ऑक्सफॅमने दाखवलेलं आहे आणि तुम्ही सांगताय, मेधाताई सांगताय, आपण सांगतो, सगळेजण सांगतो. मग ही विषमता दूर का होत नाही याच्यावरती गेल्या 10 वर्षातलं मोदी इकॉनॉमिक्स आणि त्याच्या आधी 25 वर्ष मनमोहन सिंग म्हणा किंवा दुसरी कुठली सरकार म्हणा यांनी जे काही लिबरलायझेशन किंवा प्रायव्हेटायझेशनचं एक सत्र चालवलं तो भारताचा एक असं अर्थशास्त्राची जी गती आहे जी वर्ल्ड बँकेने मॉनिटर केलेली आहे की तुम्हाला सरकारने आपल्या व्यवसायातून बाहेर पडावं आणि खाजगी हाताने सोपावं. सो इट इज अ सॉर्ट ऑफ ए डिरेग्युलेशन आणि डिकंट्रोलिंग पद्धतीने अर्थव्यवस्था खाजगी हाताने जाते. आता आपण दृश्य स्वरूप काय बघतो की तो क्रोनी कॅपिटलिझम आधीपासून आहे, आता त्याला एक क्रिमिनल कॅपिटलिझमचं स्वरूप आलेलं आहे आणि म्हणून अधिक मक्तेदारी ही 10 लोकांच्या नव्हे, 20 लोकांच्या नव्हे तर 1 किंवा 2 लोकांच्या हातात संपूर्ण उद्योगाची मक्तेदारी जाते. आता हा जो मक्तेदारीचा प्रश्न आहे तो मोदी इकॉनॉमिक्सचा महत्वाचा अंग आहे आणि तो क्रिमिनल कॅपिटलिझम आहे. त्यामुळे विषमता कितीही वाढली तरी जीडीपी वाढतो, ते मोदींना हवंय. आणि मग भुकेल्या माणसांना जगवण्याकरता 5 किलोचं धान्य रेशनवर दिलं तर त्यांना मतदान होतंय असं त्याचा समज आहे. त्यामुळे माणसं मेली तरी चालतील, कोरोनाच्या आधी, कोरोनाच्या नंतर, याचं त्यांना काही सुखदुःख नाही. रेशनवरती मी काही 5 किलो देईन अशा तऱ्हेचं जे काही चुकीचं अर्थशास्त्र किंवा माणसं मारण्याचं अर्थशास्त्र चाललेलं आहे. पण ह्याच्यामध्ये जीडीपी वाढतोय, हा जीडीपीचा चुकीचा वाढतोय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जीडीपीचे आकडे आता साधारणपणे ते सांगतात. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला, $5 ट्रिलियन. आता $5 ट्रिलियन किंवा $5 ट्रिलियन रुपीज हा वादाचा विषय सोडून द्या. पण सध्या आपण 300 लाख कोटीच्या आसपास आहोत. आपण कोरोनाच्या आधी 200 लाख कोटीच्या प्लस होतो. वस्तुस्थितीमध्ये आपण 300 लाख कोटी, वरचे जे 100 लाख कोटी आहेत
त्याच्यामधली जीडीपी मधली कॉन्ट्रीब्युशन, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा मी बजाजचे स्कूटर घेतले, त्या स्कूटर घेतलं तर त्याच्यामध्ये उत्पादकाचा जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन होतो, विकत घेणाऱ्याचा जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन होतो. पण राज्य शासनाने आणि केंद्र शासनाला बँकांनी लेंडिंग केलं किंवा वित्तीय व्यवस्थेने कर्ज दिली, हे जीडीपी मध्ये कसं काय येऊ शकतं? हे जीडीपी मध्ये येता कामा नये. आणि आता की सरकार सत्य ते लपवत आहे आणि सत्य सांगत नाही. नाही, मॅनिप्युलेशन आहे. मॅनिप्युलेशन. सत्य सोडून द्या. सत्य शोधण्याचं काम आपण जे मांडतो, आपण फेल आहोत. बरोबर आहे. आपण फेल्युअर आहोत की आपण त्या पॉइंटेडली सांगू शकत नाही आहोत की तुम्ही आपण पोलफोल करत नाही आहोत. आपण बोलतोय, आपण करत नाही आहोत. आणि त्यामुळे सत्तेचं केंद्रीकरण, संपत्तीचं केंद्रीकरण, याच्यातून ही विषमता वाढते. आणि मग भूक आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे मार खात आहेत आणि देश अत्यंत मागासलेल्या अवस्थेत आहेत आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे मग राजकीय दृष्ट्या अशा एका फॅसिझमला घालवल्याशिवाय पुन्हा एकदा पर्यायी व्यवस्थेकडे आपण विचार करू शकत नाही आहोत. आणि त्या पर्यायी व्यवस्थेची आपण बोललं पाहिजे. समस्या केंद्रित व्यवस्था या देशात आली पाहिजे. सरकार ज्यावेळेस हा अहवाल नाकारतो त्यावेळेस मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा अहवाल जो आहे तो नेमका कोणी तयार केलेला आहे. तर त्याच्यात 3 संघटनांची नावं प्रामुख्यानं येतात. त्याच्यामध्ये एकूण 5 संघटना आहे. एक तर त्याच्यामध्ये वर्ल्ड वाईड येते, त्याच्यानंतर वेलफेअर नावाची एक संस्था आहे, वेलफेअर लाईफ म्हणून. त्यानंतर UN फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक आहे, आणि युनिसेफ. अशा 5 संघटना मिळून 2002 पासून हा ग्लोबल हंगर इंडेक्स काढत असतात. आणि त्यांची पद्धत जी आहे की लहान मुलांना कशा पद्धतीचं पोषण आहार मिळतो, त्यांची उंची किती वाढत होते, उंची कशा पद्धतीने वाढते, आणि त्यांचं वजन कुठल्या पद्धतीचं आहे, आणि त्यांना मिळणारा एकंदरीत कॅलरीज कशा पद्धतीच्या आहेत, या सगळ्या 4-5 याच्यांवरती ते हा सगळा अहवाल करत असतात. भारत सरकारच्या बद्दल त्यांची तक्रार आहे की भारत सरकार त्यांना डेटा देत नाही, आणि एकीकडे डेटा लपवायचा आणि दुसरीकडे त्या संघटनांनी समजा जर आंतरराष्ट्रीय संघटनाच्या कडून डेटा घेऊन जर अहवाल त्यांनी प्रकाशित केला असेल तर त्याला नावं ठेवायची, त्याच्यापासून त्याला नकारायचा. हा दुटप्पीपणा सरकारच्या पातळीवरती आहे. आणि मी पुन्हा एकदा मेधाताईंकडे येतोय. मेधाताई, हा जो सरकारचा दुटप्पीपणा आहे किंवा सरकार प्रत्येक वेळी आपलं जे ग्रीन पिक्चर लोकांसमोर टाकतंय आणि वस्तुस्थिती वेगळी आहे, असे सगळे म्हणजे हॅपीनेस इंडेक्स आला, तुम्ही हिडनबर्गचा रिपोर्टचा उल्लेख केला, ऑक्सफेमचा रिपोर्टचा उल्लेख केला, आणि आता ग्लोबल हंगर इंडेक्सचा उल्लेख. याला पर्याय म्हणून उभा करायचा असेल, याला समजा काउंटर करायचं असेल तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? सगळ्यात आधी म्हणजे जे केंद्रीकरण होतंय सत्तेचं, संपत्तीचं, अगदी निर्णय प्रक्रियेचंही, ते विकेंद्रित झालं पाहिजे. आजही आपल्याला महात्मा गांधींशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. ग्राम स्वराज्य, ते गावामध्ये शेतकऱ्यांनी उत्पन्न घ्यायचं, पिकवायचं, अगदी फळांपासून, भाज्यांपासून ते धान्यापर्यंत, आणि ते सगळं बाजारात जायचं. आणि बाजारातून कुणाकडे जाणार? जे पैशाची गुंतवणूक करू शकतात खरेदीसाठी त्यांच्याकडे जाणार. हे सगळं कुठेतरी बदललं पाहिजे. अगदी ग्राहक आणि उत्पादक यांच्यामधला प्रत्यक्ष संबंध हा सहकाराच्या मार्गाने राहणं हे आवश्यक आहे. आणि गावातलं अन्नधान्य हे जर गावकऱ्यांनाच आधी पुरवायचं असेल, त्यांची भूक त्यातून भागवायची असेल, तर मग तिथे धान्य बँकेसारख्या उत्पन्न होणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जी अन्नधान्य वितरित करण्याची जी व्यवस्था आहे ती या 2013च्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यातून बदलणं पूर्णपणे अपेक्षित होतं. हा कायदा सुद्धा जनसंघर्षातूनच निर्माण झाला. त्यात हर्षमंदर सारख्या काही भूतपूर्व आम्ही सगळे संघर्षामध्ये सामील होतो. पण या संघर्षातून निर्माण झालेल्या कायद्याचं सुद्धा पूर्णतः पालन मेधाताईंचा आणि आपला काहीतरी त्यांचा इंटरनेटचा इश्यू आलेला आहे, ते आपल्याशी जोडल्या जातील. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा विश्वास उदगी सरांकडे जाणार आहे. आपल्यासोबत
विजय विकास मेश्राम सुद्धा आहेत, पण त्यांच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू दिसतोय. ते गोंदियातून बोलतायत, त्यांचा नेटवर्कचा इश्यू येतो तरी हा जॉईन झालेले. विकासजी, तुम्ही दोघांचा ऐकताहेत, तुम्ही याच्या संदर्भातला अभ्यास करत आहात, नेमकं तुमचं काय मत आहे, काय सांगाल? एक तर सगळ्यांचे धन्यवाद. कारण की काय झालंय, MSW करत असताना सगळ्या ह्या प्रश्नांकडे मी दोरसपणे बघतोय शिकत असताना, आणि कुपोषण आणि हा भूक हंगर हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि आता जेव्हा आपण अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनच्या पलीकडे जातोय व हे सगळं बघतोय, तेव्हा आपले सामाजिक अपयश आपण लपवतोय, हे मला इथं स्पष्ट करायचं वाटतं. कारण की ह्या ज्या संस्था आहेत, ह्या संस्था ज्या इंडेक्स तयार करतायत, तर त्या सखोल पद्धतीनं करतायत, आणि त्यांच्या अहवालावर सरकार जेव्हा प्रश्नचिन्ह. विकासजींचा काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे, त्यांच्याशी व्यवस्थित संवाद होत नाहीये, काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय. गोंदियातून ते बोलत होते. मी पुन्हा एकदा मेधाताई आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, मेधाताईंशी आपण बोलूया. त्यांचा मुद्दा त्या सांगत होत्या. मेधाताई, तुम्ही बोलत होतात, तो मुद्दा पूर्ण करूया आपण, की एकूणच या देशामध्ये की लोकांना आपण सांगूया की तुम्ही भुकेले आहात किंवा अर्धपोटी आहात किंवा तुमची मुलं कुपोषित आहात, तर याला जबाबदार काय आहे, कोण जबाबदार आहे, नेमका त्याच्या संदर्भातलं आपण बोलूया. मी पहिलं म्हणत होते, त्याच्या खोलात जात नाही, की राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कानून 2013 हा जो संघर्षातून निर्माण झाला, त्यावेळेला UPA सरकार होतं. त्यावेळेला हर्षमंदर सारख्या काही भूतपूर्व अधिकाऱ्यांनी पण यामध्ये फार मोठं योगदान दिलं. जॉन ड्रेझे, जे अमर्त्य सेनांचे सहकारी आणि को-लेखक राहिलेले आहेत, सहलेखक, त्यांनी सुद्धा योगदान दिलं. सगळ्यांचा संघर्ष आमचा याच्यावरती चालला. मला वाटतं की ह्या कायद्याचं सुद्धा पूर्णतः पालन न करता वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्र्यांच्याच नावाने अधिकाधिक उधळत राहतात. परंतु प्रत्यक्षात त्या योजनेचा अंमल कसा होतो? आपण फक्त PDS म्हणजे स्वस्त धान्य योजना, रेशन व्यवस्थेकडे जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आज अगदी बायोमेट्रिक्स आलं, आणि अनेक आमच्या कष्टकरी बायकांचे हात झिजलेले असताना त्यांचे अंगठे चालले नाहीत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार अनेक दुकानदार करत राहतात, आणि त्यांचं धान्य कुठे जातं? धनिकांच्याकडे बाजारातून जातं, जास्त याच्यामध्ये जातं. आता तर नीती आयोगाने 2016 मध्ये निर्णय घेतला की धान्याच्या ऐवजी आम्ही DBT म्हणजे काही पैसे घालणार. महाराष्ट्राने पहिल्यांदा 14 जिल्ह्यामध्ये हे लागू करणं हे अत्यंत अन्यायकारक आहे, अत्यंत अवैध आहे. कारण भोजन व्यवस्था करायचे, भूक भागवायचे, दारू पाजायची नाहीये. हा असा पैसा टाकणं म्हणजे महिलांवरती अत्याचार वाढणं आणि पैसा जाणं. पण या PDS मध्ये 5 किलो धान्य देणं हे किती दिवस पुरतं? 8 दिवस पुरू शकतं. आणि म्हणून राष्ट्रीय खाद्य कायद्याच्या प्रमाणे कॅलरीजच्या आधारे कष्टकऱ्यांना जेवढं धान्य मिळायला पाहिजे तेवढं खरोखर भुकेल्या गरिबांना मिळत नाही. आणि गरीब म्हणजे ते पैशाने गरीब असतात, हो, श्रमानी धनिक असतात, शेतकरी नैसर्गिक साधनांनी धनिक असतात, पण त्यांना नाडवलं जातं. त्यांचं शोषण उद्गीजींनी आता जी पोलखोल केली आहे GDPची, तशीच पर कॅपिटा इन्कमची पण करायला पाहिजे, आणि हे सगळं होत असतं. आणि म्हणून ही विषमता तर आपल्याला घालवायलाच पाहिजे, पण या योजनांमधला भ्रष्टाचार थांबला पाहिजे. आता PDS बरोबरच अंगणवाडी योजनेवरती खूप भर दिला जातो. मी सुद्धा युनिसेफचा एक सल्लागार होते या बाबतीमध्ये, आणि त्यांना रिसर्च करून दिला. त्यावेळेला ते चित्र होतं, आजही कमी अधिक तेच चित्र आहे. अगदी सकस आहार त्याच ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने बनवणं, ताजं किचन, एक स्वयंपाकघर प्रत्येक अंगणवाडीत असणं, याच्या ऐवजी हे अगदी कुपोषितांना सुद्धा जी खास केंद्र काढलेली आहेत त्याच्यातून एक अशी पेस्टच देतात जी शेंगदाण्याची बनलेली असते. याच्या ऐवजी आमची सारखी मागणी आहे की तिथे स्त्रियांच्या समूहाला ते काम द्या. पण हे अंड सुद्धा आणायला पाठवतात अंगणवाडी वर्करला, आणि अगदी आमच्या धडगाव सारख्या तालुक्यामध्ये डोंगरा पाड्यातून अंगणवाडी वर्करनी यायचं आणि घेऊन जायचं, हे किती शक्य आहे? तेव्हा याच्यासाठी सुद्धा जी पूर्ण व्यवस्था पर्यायी निर्माण केली पाहिजे ती होत नाही. अगदी मातृत्वाच्या अनुदानाची योजना सुद्धा व्यवस्थितपणे लागू होत नाही, हे मला म्हणायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की अमरावती सारख्या एखाद्या जिल्ह्यामध्ये कोर्टात केस घातल्यामुळे जरा सिस्टीम बदलते,
पण ती संपूर्ण महाराष्ट्रात बदलली पाहिजे आणि देशात सुद्धा बदलली पाहिजे. पण पीडीएस साठी आजही अगदी पर्याप्त आणि परफेक्ट अशी यादी सुद्धा तयार नाही. आजही 2011च्या सेन्ससच्या डेटावर आधारितच सगळं काही चाललेलं आहे. तेव्हा जनसंख्या वाढलेली आहे. एकेका घरामध्ये नवीन सूनबाई आली किंवा तिला आणखीन एक मुलंही झालं तरी त्यांचा उल्लेख येणं, त्यांना सामील करणं याच्यासाठी सुद्धा आमच्या बायकांना तडफडावं लागतं. आणि केवळ 5 किलो काय गहू आणि तांदूळच देऊन तेल महागलेलं आहे, महागाई इतकी वाढलेली आहे, डाळ सुद्धा विकत घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये भूक आणि शोषण हे दोन्ही जोडून चालूच आहे. हेच मला तरी सांगावंसं वाटतं. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, आता याचं पोर्टलच म्हणे 1.5 वर्ष बंद होतं आणि म्हणून आता 3 महिन्यापूर्वी सुरू झालं आणि त्यामुळे त्या काळामध्ये बरीच काही गडबड झाली. आमच्या कार्यकर्त्यांनी अंगणवाडी भोजन व्यवस्थेमधला सुद्धा मोठा भ्रष्टाचार काढला. कारण दूरवरती एखाद्या माणसाला ते टेंडर देतात, तिथून येता 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 उशीर होतो. तर आपलं काही उंटासारखं पोट आहे का की ज्याच्यामध्ये धान्य किंवा भोजन साठवून ठेवायचं आणि मग जेव्हा केव्हा येईल तेव्हा खायचं. असं तर काही मॅमल मध्ये आपण असलो तरी आपलं पोट नाहीये. तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये अपुरे रेशन व्यवस्थेमधली त्रुटी आणि भ्रष्टाचार हे सगळं आहे. आणि त्याचबरोबर सकस आहार म्हणजे काय आणि तो कसा निर्माण करायचा, स्थानीय अन्नधान्यातून आणि वेगवेगळ्या, म्हणजे अगदी जंगलामध्ये राहणाऱ्या आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासींना जंगल उत्पन्न किती प्रकारचं मिळतात, त्याच्यामध्ये खायचे पदार्थ किती असतात, पण ते सगळे बाजारात जातात. 5 रुपये किलोची सीताफळं घेतात व्यापारी आणि 50 आणि 60 रुपयाला तुमच्या मुंबईमध्ये विकतात. हे कसं काय आपण मान्य करायचं? या सगळ्यासाठी नाफेड सारखी जी व्यवस्था आहे, आदिवासींच्या अशा फॉरेस्ट प्रोड्यूसला विकत घेऊन मार्केटिंगची व्यवस्था आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा अनेक वर्षापूर्वीपासून अरविंद नेताम होते, छत्तीसगडचे नेते, त्यांच्या समोर सुद्धा मांडणी केली, मनेका गांधींच्या समोर केली, पण अजूनपर्यंत त्याचं काही व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे जे मधले मध्यस्थ बिचौली असतात तेच लुटत राहतात आणि लोक मात्र भुकेले राहतात. बरोबर. शहरात लोक खूपदा प्रश्न विचारतात, ज्यावेळेस आपण या संदर्भातली चर्चा करतो तेव्हा शहरात उडगी सर प्रश्न विचारतात की कुठे आहे भुकेचा प्रश्न. भुकेचा प्रश्न मागच्या वेळेस आपण जेव्हा अहवाल आला त्यावेळेस आपण मॅक्स महाराष्ट्राने एक रिपोर्ट केला होता. तो रिपोर्ट असा होता की तुम्हाला जर खरोखरच भूक पाहिजे असेल तर सरकारच्या केंद्रांवरती आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. सरकारचं जे शिवभोजन थाळी नावाचे जे केंद्र आहे तिथे तुम्ही त्यांची आकडेवारी घ्या. तुम्ही सांगा की 2011 साली किती, म्हणजे 2018 साली किती लोक जेवत होती, 2019 साली किती जेवत होती आणि 2023 साली किती. आपण हा 2020 ला हा ज्यावेळेस अहवाल आला त्यावेळेस आपण सर्वे केल्यानंतर असं समोर आलं की ज्यावेळेस समजा 300 ते 400 लोक एका शिवभोजन थाळीच्या ठिकाणी जेवायला येत होती, आता आपण जर समजा मागच्या वेळेस ज्यावेळेस अहवाल केला 1800 ते 2000 लोक 10 रुपयाचं जेवणाची थाळी घ्यायला येतात आणि त्याच्यामध्ये खूप लोक लाजेकाजेस्तव मध्यमवर्गीय लोक किंवा वृद्ध रिटायर्ड झालेल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात भरला आहे. म्हणजे त्यांना असं खराब वाटतं की तो डबा लपून कुठेतरी द्यायचा, कुठल्या तरी कार्यकर्त्याला बोलवायचं आणि त्याला सांगायचं हे पैसे घे आणि मला तो डबा इकडे आणून दे. ते कुठेतरी झाडाखाली किंवा कुठल्यातरी दुकानाच्या इथे उभे राहिलेले असतात आणि त्यांच्याशी जेव्हा बोललो ते असं म्हणाले की हे शिवभोजन थाळी चालू आहे म्हणून मी माझ्या घरातल्या माझ्या बायकोला आणि माझ्या आजारी 2 मुलांना काहीतरी खाऊ घालू शकतो. तर लोकांना अजून कळत नाहीये की नेमका हा भुकेचा प्रश्न कसा काय. कारण की त्यांना असं वाटतं की चित्रपटात जसं दाखवतात लाता घसताना असे पोट खपाटीला गेलेलं असं सगळ्या पद्धतीचं त्यांना पाहण्याची सवय आहे. तुम्ही जरा हा प्रश्न, लोकांना भुकेचा प्रश्न जरा समजून सांगा उडगी सर, काय बोलता? तुम्ही जे शहरी चित्र म्हटलंय तेच भारतीय जनता पक्षाचं एक प्रचार तंत्र आहे की बघा जीडीपी वाढतोय, जीएसटी वाढतोय, कुठे आहे भूक, शहरात दाखवा. शिवभोजनसाठी आम्ही एवढे जास्तीत जास्त लोकांना आम्ही देऊ शकलो. नाव शिवभोजन असेल किंवा आणखीन काय असेल. मुद्दा हा की एक लक्षात घ्या, 142 कोट्याच्या जनसंख्येमध्ये साधारणपणे 35 कोटी लोक हे मध्यमवर्गीय आणि रिच क्लास असा आपण त्याचा क्वांटम धरू.
त्याच्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा स्तर हा जास्त आहे. आणि तुम्ही जर्मनी घ्या, अमेरिका घ्या, युरोपमधलं कुठलंही राष्ट्र घ्या, या सर्वांची लोकसंख्या ह्या म्हणजे 20 कोटी 25 कोटीच्या पलीकडे नाहीये. आणि इथे या देशातला मध्यम वर्ग जो 30 ते 35 कोटीचा आहे, दिस इज वन ऑफ द बिगेस्ट मार्केट इन द वर्ल्ड. म्हणजे एक चायना आहे, एक आपण आहोत. हा जो 30-35 कोटीचा जो एक मध्यम वर्ग आहे, याच्यामुळे सगळे मॉल चालतात, याच्यामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्री चालते, याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम चालतं, याच्यामध्ये पर्यटन व्यवसाय चालतो, याच्यामध्ये हॉटेल व्यवसाय चालतो आणि हॉस्पिटॅलिटी आरोग्य चालतं. त्यामुळे हे एक मोठं मार्केट आहे. मोदी इकॉनॉमिक मॉडेल असो किंवा चिदंबरम इकॉनॉमी मॉडेल असो, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि या ठिकाणी हंगर इंडेक्स किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याविषयी हा शहरी मध्यमवर्ग आणि सुपर रिच हे अनविज्ञ नाही आहेत, पण दे आर नॉट बॉदर्ड. त्यामुळे ग्रामीण भारताविषयी त्या ठिकाणच्या आदिवासी, SC ST ज्यांच्याकडे रोजगार नाही, कंत्राटी कामगार, मनरेगावरती जगणारे लोक कोण आहेत याच्याविषयी त्यांना काही फिकीर पडली नाहीये. त्यामुळे आपले सगळे GDPचे आकडे आहेत ना, हे फुगवून दाखवणं हा एक भाग जरी असला तरी तो अनेक देशांपेक्षा मोठे आकडे दिसत आहेत. आणि म्हणूनच या देशामध्ये काही प्रमाणात नाही, मोठ्या प्रमाणामध्ये जर्मन, फ्रेंच, अगदी इस्रायल, फ्रान्स, ब्रिटन सगळे लोक आपल्या आणि चायना हे सगळं विदेशी गुंतवणूक आणतात. मुद्दा हा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमी झेपावणारी दिसते असं निर्मला सीतारामन जेव्हा सांगतात, तेव्हा ते शहरी मध्यमवर्गीयांना आणि सुपर रिचना ते खरं वाटतं. कारण इथले सगळे जे 5,000 मोठे उद्योगधंद्यावाले बँकांचे टॉप ज्याचे आपण म्हणू अकाउंट होल्डर्स आहेत, जे गुंतवणूक करतात, कॉर्पोरेट्स आपण त्यांना म्हणतो, दे आर सुपर रिच बेस्ड ऑन 35 crore कंझ्युमर्स. हे जे मार्केट आहे हेच कॉल मनी मार्केटमध्ये आहे, हेच कॅपिटल मार्केटमध्ये आहे, हे कंझ्युमर मार्केटमध्ये आहे. हे युरोप आणि अमेरिकेच्या कुठच्या देशात मोठा आहे आणि म्हणून हा फुलोरा सजवलेला दिसतो. म्हणून त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि फूड म्हणून आपल्याला पर्यायी गोष्ट जी मांडायची आहे ना, ती 142 कोटी लोकांसाठी मांडायची आहे. आणि आपण जे सगळे झगडणारे लोक आहोत गरिबांसाठी, आपण हे मांडण्यामध्ये पर्यायी वर्ल्ड बँक फिलॉसॉफी, IMF फिलॉसॉफी, अगदी युनोच्या फिलॉसॉफीला भारत देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला ऑल्टरनेटिव्ह मॉडेल मांडायला पाहिजे. गांधीवाद मान्य आहे, पण त्याच्यामध्ये समाजवादी तत्वमूल्य घेऊन आपलं इकॉनॉमिक मॉडेल काय असलं पाहिजे याच्याविषयी आपण अजूनही नीटपणे मांडणी करू शकत नाही आहोत. आणि म्हणून मला एक शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. कास्ट सेन्सस जेव्हा आज गोष्ट मान्य होते, अगदी काँग्रेस आणि डावे सुद्धा मान्य करायला लागलेत, मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. पण खरा माझा मुद्दा पुढचा आहे. कास्ट सेन्सस झाल्या एकूण जनसंख्या आपल्याला कळली तेव्हा किती काय म्हणतात त्याला, किती लोकांचे इकॉनॉमिक नीड्स या मोठ्या आहेत हे कळेल आपल्याला. मग आपल्याला नीड बेस्ड इकॉनॉमी निर्माण करायला लागेल आणि त्या ठिकाणी आपलं इकॉनॉमिक मॉडेल जे आहे ना, ते इकॉनॉमिक सेन्सेसची मागणी ताबडतोब करायला लागेल. म्हणजे तुमच्याकडे असेट्स किती, माझ्याकडे असेट्स किती, म्हणजे त्यातून 142 कोटी मायनस 35 कोटी केले की त्या लोकांचे असेट्स म्हणजे 5 किलोवरती जगणारे लोक यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि असं आपलं इकॉनॉमिक मॉडेल उद्या इंडिया फॉर्मेशनचं गव्हर्नमेंट दिल्लीला आल्यानंतर पहिल्यांदा आंदोलन त्या मुद्द्यावरती करायचं आहे. इकॉनॉमिक सेन्सस पहिलं करा, मग ते जे इकॉनॉमिक मॉडेल निर्माण होईल ते आपलं मॉडेल असेल. त्याकरता या देशातल्या इंटेलेक्च्युअल्सनी काम केलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. हा येतो मी तुमच्याकडे ताई, की उडगी सरांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय की नीड बेस्ड इकॉनॉमी या देशात तयार झाली पाहिजे, की लोकांच्या नेमक्या गरजा काय आहेत आणि लोकांच्या नेमक्या गरजा वगळून जी काही ही म्हणजे भांडवलशाहींना अपेक्षित असणारी इकॉनॉमी किंवा त्या पद्धतीचे अनावश्यक गोष्टी या ठिकाणी केले जातात. आणि त्यातनं जसं G20ला आपल्या देशातली गरिबी दिसू नये म्हणून G20 बाहेरच्या येणाऱ्या देशांसाठी पडदे लावून गेले आणि ती गरिबी वस्ती लपवली गेली. तशा पद्धतीचं एकूणच सरकार आपलं स्वतःचं अपयश लपवण्यासाठी GDPचा फुगवटा लोकांच्या समोर दाखवत असतो. मी शेवटच्या प्रश्नांकडे मेधाताईंकडे जाणार आहे. मेधाताई, लोकांना हे आकडेवारीतलं गणित कळत नाही. आकडेवारी GDP वाढली आहे, अंक वाढले, लोक खूप सामान्य आपल्याकडे अशा पद्धतीची लोक असतात आणि त्यामुळे त्यांना जर कळायचं असेल की तुमच्या हातातलं अन्न, तुमच्या हातातला रोजगार, तुमचं जगणं जे आहे ते म्हणजे इतकं कठीण करण्यामध्ये कोण जबाबदार आहे, तेवढं फक्त आपण त्यांना सांगूया. तुम्ही ते सांग.
मला वाटतं याच्यासाठी उडगी सारख्यांचीच गरज आहे. यांनी वेगवेगळ्या प्रकारे साध्या शब्दांमध्ये वेगवेगळं साहित्य निर्माण केलं पाहिजे आणि आपल्याला वस्त्या वस्त्यामध्ये गावागावामध्ये पसरलं पाहिजे. आणि एखादं आंदोलन ज्या वेळेला होतं एखाद्या मुद्द्यावर, त्यावेळेला मुद्दा उठतो. मग तो विस्थापनाचा मुद्दा असो, जो नर्मदा आंदोलनासारख्या आंदोलनातून उठतो, ओरिसातून उठतो, तसाच हा मुद्दा सुद्धा आमच्या मुंबईतल्या शहरी गरिबांना सतत जाणवत असतं, तो भ्रष्टाचार जो प्रत्येक दुकानदार करत असतो. आणि अगदी एखादं राशन कार्ड बनवून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला जनसुनावण्या लावाव्या लागतात. पण जनसुनावण्या, शिकायत निवारणासारखं प्राधिकरण, ही सगळी व्यवस्थेमध्ये जी संरचना असली पाहिजे आणि त्यामध्ये लोकांना ऍक्सेस असला पाहिजे, तोच आता नाहीसा होत चाललेला आहे. लोकांना कुठल्याही सरकारी मंचावरती खरं तर उत्तर मिळत नाही. आणि लोकांनाच काय, अगदी खासदार आणि आमदारांना सुद्धा उत्तरं मिळत नाहीत हो त्यांच्या प्रश्नाची. आणि खरी आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे पोलखोल करणं हा तर एक भाग आहे, हे अगदी निश्चित आहे. पण त्याचबरोबर जन आंदोलन हा एक पर्याय आहे. गांधी सुद्धा एक प्रकारे समाजवादीच होते नाही का, उटगी साहेब. आणि बाबासाहेब समाजवादीच आंबेडकर होते. सुद्धा समाजवादीच होते. बरोबर. हो. आणि त्यामुळे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगची व्यवस्था जी केरळमध्ये सुरू झाली होती, जॉर्ज फर्नांडिसनी कधी आणली होती, या सगळ्या एक समाजवादी दृष्टिकोनातून ज्या योग्य दिशा मध्ये मध्ये घेतल्या गेल्या होत्या, त्याही आता बदलतायत. जवळजवळ प्रत्येक राज्यात बदलतायत. कारण अडाणी प्रत्येकाशी जाऊन हात मिळवणी करतायत. त्यामुळे हे सगळं बदललं पाहिजे. कॉर्पोरेटायझेशनला नाही म्हटलं पाहिजे किंवा कमीत कमी इंडस्ट्रियलायझेशनला स्कोप दिला तरी अशा क्रिमिनल कॅपिटलिस्टना बाजूला काढलं पाहिजे. पण उलटच होत आहे. G20 सारख्या मंचावरती काय अग्रीमेंट झाली आपल्याला काय माहितीये? आत्ता अगदी एका केरळच्याच बिजूभाईंनी खूप शोध घेऊन काढलेला आहे की अमेरिकेनी इथे बायडेननी येणं मंजूर करण्याच्या आधी कुठल्या गोष्टी त्यांच्या आपण इम्पोर्ट म्हणून स्वीकारणार हे मंजूर करून घेतलं एक प्रकारे. अशी जी काही अग्रीमेंट इम्पोर्ट एक्सपोर्टची पण झालेली असतील आणि ज्या विकासाच्या नावाने नवीन नवीन योजनांमध्ये गुंतवणूक मंजूर केली असेल, त्याचा परिणाम पुन्हा विस्थापनावरती, पर्यावरणीय विनाश म्हणजे आजीविकेचाच विनाश, आधार जगण्याचा तोच हिसकावून घेतला जातो. हे सगळं घटनेच्या विरोधात होतं. आणि किती म्हटलं तरी अगदी पुनर्वसन, भरपाई यांनी काही होत नाही. क्लायमेट चेंजचा आता जो काही असर होतोय, आता आमच्या नर्मदा खोऱ्यात हजारो एकर जमीन बुडालेली आहे, केवळ क्लायमेट चेंजमुळे नाही. क्लायमेट चेंजच्या परिस्थितीमध्ये अशी मोठी मोठी धरणं बांधून हे काही रेग्युलेशन करत नाहीत म्हणून हजारो घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आम्ही पुन्हा एकदा 38 वर्षानंतर हे तोंड देतो आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये जनसंघटन, जन आंदोलन, जनप्रबोधन, जनजागरण हे अत्यंत महत्वाचं आहे. पण सरकार स्वतःच आपली संविधानिक भूमिका निभावण्याच्या ऐवजी बरोबर उलट्या दिशेने कायदे बदलतंय. 3 मिनिटात एक कायदा बदलतोय संसदेमध्ये. नवीन नवीन नियम आणि योजना अशा आणतायत की अगदी फसल बीमा सारख्या योजनेत सुद्धा पुन्हा 5 वर्षात 45,000 कोटी कंपन्यांकडे जात आहेत. त्यावेळेला आपल्याला लोकांना हे जे भ्रमित करणं आहे ते कसं थांबवायचं याच्याबद्दल खास रणनीती आखावी लागणार. आणि ती केवळ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती नसावी. मला असं वाटतं की जन आंदोलनांची आपली जी स्पेस आहे, जो अवकाश आहे, तोही आपण राखून ठेवला पाहिजे. राहुल गांधी सुद्धा यात्रेमध्ये म्हणाले होते की आम्ही जर कमी पडलो तर तुम्हीच आमच्या समोर उभे राहणार. हे मी जाणतो आणि मानतो. तर मला वाटतं की अशा प्रकारचा खुलेपणा ज्या राजकीय नेत्यामध्ये असेल त्यांना बरोबर घेऊन, आणि मी तर म्हणेन उटगी साहेब, इंडिया अलायन्स किंवा कोणीही पर्यायी व्यवस्था आणि पक्ष सत्तेवर आल्यानंतर नाही, आत्ताच त्यांनी आपली भूमिका एक कॉमन, मॅक्झिमम कॉमन अजेंडा म्हणून त्यांनी मांडली पाहिजे. त्यामुळे त्यांना मतं पण मिळतील, पण लोकांना पोळी भाजी सुद्धा मिळेल. आणि याच्यासाठी म्हणून अनेक कायदे जे युपीए सरकार असतानाच आले, वन अधिकार कायदा, हॉकर्स ऍक्ट, भूसंपादनाचा नवीन कायदा, असंघटित मजुरांचा कायदा, पेसा कायदा, या सगळ्या कायद्यांचा अंमलबजावणी आम्ही प्रथम करणार आणि याच्यात जराही आम्ही संशोधन म्हणजे बदलाव करणार नाही, अशी सुद्धा स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली पाहिजे. हे फार मोठं आव्हान आहे आणि आमचं आव्हान नाही आहे
की त्यामुळे नंदुरबार सारख्या, अगदी मेळघाट सारख्या, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या ठिकाणी केवळ मायनिंग प्रोजेक्ट थोपवायचे आणि त्याला जर कोणी विरोध केला, तिथे धरणं चाललं किंवा महेश सारखा एखादा कार्यकर्ता तर त्याला जेलमध्ये टाकायचं, हे जे काही चाललेलं आहे त्याला खरोखर आव्हान दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जन आंदोलनाचा अहिंसक सत्याग्रही, गाझापट्टी विरुद्ध इस्रायलचे युद्ध आपल्याला मंजूर नाही, पण हे जे आंतरिक युद्ध आहे, अहिंसक सत्याग्रही युद्ध, हे आपल्याला कुठेतरी सशक्त केलंच पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्या युवकांना सुद्धा आपण आवाहन करूया की त्यांनी सुद्धा भूक, तहान, नद्या बर्बाद होत आहेत, भूजल संपत आहे, पाणी प्रदूषित होत आहे, या सगळ्याकडे प्रथम पाहायला पाहिजे. आपली करिअर, आपला धर्म, आपली जात याच्याकडे नाही. म्हणून आरक्षणावरती आज एवढं लक्ष झालेलं आहे, पण युनिव्हर्सल पॉलिसीज जर बदलल्या तर आरक्षणाची गरजच राहणार नाही. संविधानामध्ये सुद्धा 10 वर्षासाठी आरक्षण देऊन नंतर सुरळीतपणे अर्थव्यवस्था चालेल, समता आणि न्यायाच्या तत्वावर चालेल, अशी कुठेतरी अपेक्षा व्यक्त झालेली आहे. पण ते काही होतच नाहीयेत, कारण युनिव्हर्सल पॉलिसीज बिलकुल ही विषमता आणि अन्यायाच्या, अत्याचाराच्या दिशेने पुढे जात आहेत. हे शेतकरी, शेतमजूर सर्वांना धरून, आदिवासी, दलितांना, महिलांना सुद्धा, ज्या खरोखर आपली भूक भागवण्याचं काम करत असतात आणि म्हणून तडफडत राहतात, आत्महत्या सुद्धा करतायत महिला शेतकरी, ज्याचा आकडा पुढे येत नाही. पण हे सर्व बदलणं अत्यंत आवश्यक आहे. ते तर आपल्याला सुद्धा सहन करणं कठीण जात आहे. धन्यवाद मेधाताई, धन्यवाद विश्वास उडगी सर, आणि धन्यवाद विकास मेश्रामजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. वास्तविकता तुमच्या हातात असणारं आपला शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अन्न निर्माण करतो, कामगार खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करतो, सर्वसामान्य माणूस या देशातले असणाऱ्या प्रत्येक उद्योग आणि याला हातभार लावत असतो. आणि एवढा सगळ्या निर्माण झालेला पैसा, निर्माण झालेलं अन्न मात्र एका ठराविक केंद्रीकृत असणाऱ्या उद्योगपतींच्या घशात जात आहे आणि तुमच्या ताटात मात्र काही येत नाही. ही या देशातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हे तुम्हाला जर समजलं असेल आणि खऱ्या अर्थानं तुमचे भुकेचं कारण हीच गोष्ट आहे की तुमच्या ताटातलं अन्न हे कोणीतरी हिसकावून घेत आहे, तुमचं शोषण होत आहे आणि तुम्हाला कुठेतरी भजनामध्ये, कुठल्या तरी धार्मिक क्रियाकल्पांमध्ये अडकवलं जात आहे, जाती जातीच्या असणाऱ्या दंग्यांमध्ये अडकवलं जात आहे. यातनं तुम्ही जर बाहेर आलात तर तुमच्या भुकेची नेमकी कारण काय आहे ते पाहायला तुम्हाला खरोखरच म्हणजे समजून येतील. आणि ह्या सगळ्या मान्यवरांनी आपल्या समोर ही सगळी कारणं मांडलेली आहेत. धन्यवाद मेधाताई, धन्यवाद उडगी सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत या अत्यंत महत्वाच्या विषयावर संवाद साधला. तुम्ही यांचं सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.